राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय। राज ठाकरे मुद्दाम भडक वक्तव्य करत असल्याचा आरोप दादांनी केलाय। टीका करताना राज ठाकरेंनी तारतम्य बाळगण्याचा सल्ला सुद्धा दादा देत आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय। राज ठाकरेंनी पुण्याच्या पूर पाहणी दौऱ्यात अजित पवारांवर वक्तव्य करून नवा वाद ओढून घेतला होता। अजित पवारांवरील टीकेला मिटकरींनी उत्तर दिलं, त्यावरून त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला। या सगळ्या झालेल्या रामायणावरून अजित पवार यांनी राज ठाकरेंना सुनावलं। काही लोक विनाकारण भडक वक्तव्य करून वाद ओढून घेत असल्याचं अजित पवारांनी सुनावलंय। काहीतरी अशी भडक वक्तव्य करायची। वाचाळवीरांची संख्या तर सध्या जास्त झालेलीच आहे, आणि भडकपणे संख्या हे करून स्वतःकडे लक्ष केंद्रित करायचं, हे गोष्टी बंद झाल्या पाहिजेत। ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही। राज ठाकरेंची वक्तव्य आणि त्यानंतर झालेली तोडफोड अशा गोष्टी बंद झाल्या पाहिजेत असंही अजित पवारांनी सांगितलंय। प्रत्येकाने बोलताना थोडंसं तारतम्य ठेवून, आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, आपल्या काय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणीच्या बाहेर जाऊ नये। काही जण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात, मी तुम्हाला बघून घेईन। अरे बघून काय घेईल? संविधान, कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाहीये। अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावले म्हटल्यावर राज ठाकरे गप्प बसणार नाहीत। आता राज ठाकरे स्वतः महायुतीत नसल्याचं सांगतायत। त्यातच अवघ्या काही दिवसांवर निवडणूक आहे, त्यामुळे या दोघांमधील वाद आता आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।